उठा ना. चला राधा. चहा. अहो चहा घेताय ना. ठीक आहे. काय हो तुम्ही, काय वाटलं असेल त्या मिसळवालीला? हिचा नवरा साधा काही ऐकत पण नाही हिचा. कोण आहे मी? माझं काहीतरी असं इम्प्रेशन पडायला नको का? सासू आहे मी शेवटी, माझा रिस्पेक्ट असायला पाहिजे ना. मग तुम्ही कसं वागलात? जा बाबाशी. काय चाललंय हिचं? इथे मी कोण आहे हे राधाला कळलं तर मला या घरात रिस्पेक्ट नाही राहणार. चिडून निघून तर नसेल ना गेला हा? मी का शोधते याला? गेला तर जाऊ दे, मी कशाला काळजी करू? खरंच गेला असेल का? पण असं चिडून कधी जात नाही तो. बाबू समझो इशारे और पुकारे पम पम पम. बाबू समझो इशारे और पुकारे पम पम. राजा मॅडम बाजूला बाजूला बाजूला. पाणी उडेल सर का बाजूला. काय आहे? हे फडक आहे, ही गाडी आहे, ही बादली आहे. आणि तू ड्रायव्हर. ड्रायव्हर? का वाटत नाहीये? आता जर तू ड्रायव्हरची बायको असशील तर मलाही ड्रायव्हरच व्हावं लागेल ना. या पोरांचं काही कळतच नाही हो. अहो आपली सून या घरची लक्ष्मी अशा अडगळीच्या खोलीत राहते का? तर म्हणे विराजासवर चिडली आहे म्हणून. अहो तिला फसवण्याच्या हेतून नाही हो विराजाचं केलं. तिला समजायला हवं. मी बोलेन तिच्याशी, तुम्ही फक्त सोबत राहा. आजी मला बोलायचंय तुमच्याशी. मलाही बोलायचंय तुझ्याशी. आजी आधी प्लीज तुम्ही माझं ऐका. विराजसला समजावा तुम्ही. राधा गैरसमज करून घेऊ नकोस ग. विराजस तुला दुखवणार नाही. आता नाही चुकणार तो. अगं त्यानं मुद्दामून नाही केलं. आजी अहो मुद्दामच करतोय तो सगळं. आता ड्रायव्हर व्हायचं म्हणतोय. काय ड्रायव्हर? हो आजी तुम्ही प्लीज समजावा त्याला, नाहीतर आणखीन वेगळाच गोंधळ होऊन बसेल. अवघड आहे. ठंडे ठंडे पानी से गाड़ी धोना चाहिए, आना आए आना आए आना चाहिए. ठंडे ठंडे पानी. अरे मला काही समजवायचं म्हणजे आजीला सांगायचं, हे बरं कळलं हिला. विराजस प्लीज थांबव ना हे सगळं. अरे असं मध्येच कसं थांबू? ऑलमोस्ट पुसून झाली आहे गाडी. आता थांबवलं, काम नीट नाही झालं तर मला कोरडतील ना मला. बघितलं आजी असं वागतं. बरोबर आहे का हे? आजी साहेब तुम्हाला सोडायचं आहे कुठे? आजी तुम्ही समजावा ना याला.
हे असं शोभतं का याला? विराजस काय चाललंय? शोभतं का तुला? मला नाही, अजिबात पटलेलं नाहीये. अजिबात पटलेलं नाहीये. चुकीचं आहे वागणं. हो चुकीचंच आहे. हा, अच्छा, हे चांगलं आहे. म्हणजे मी काही केलं की ते चूक का? काय ग त्यानं केलं की चूक का? का ही सर्वंट रूम मध्ये का राहायला गेली? कारण हिने ड्रायव्हरशी लग्न केलं. का केलं? कारण मी माझी ओळख ड्रायव्हर म्हणून करून दिली. बरोबर? बरोबर. बरोबर. मग झालं ना. आता जर ते स्वतःला ड्रायव्हरची बायको म्हणवत असेल तर मी पण ड्रायव्हर झालो पाहिजे. बरोबर? बरोबर. आजी, काय बोलताय तुम्ही? साहेबांना जर कळलं तर रागवतील ते पुन्हा. ते बरोबरच आहे. बर बर बर, मान्य आहे मला. रागवतील. कोणाला रागवतील? मला रागवतील ना. मी बोलेन त्यांच्याशी, मी समजावेन त्यांना. तसंही आपला हा जो घरचा व्यवसाय आहे तो मला शिकायचाच होता. स्वतः मी ड्रायव्हर बनेन, त्यांचा ड्रायव्हर कम पीए बनून त्यांच्या सोबत फिरेन, सगळं शिकेन. एवढं सोपं आहे. काय? विराजस, तू दादासोबत काम करणार? काय चाललंय तुमचं? नाही म्हणजे तू आता जर का दादासोबत काम करणार तर मग माझा नवरा काय करणार? ही मिसळवाली ना माझ्या नवऱ्याचे हात धुवून मागे लागले नसते. नाही अगं नाही नाही, हे बघ आत्या, हिचा काही संबंध नाहीये. हे सगळं मी ठरवलंय. तिला बिचारीला काही बोलू नको. तिचं काही. वा 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 वा, छान. घे 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 घे, अजून तुझ्या बायकोची बाजू घे. पण मला पण माझ्या नवऱ्याची काळजी आहे म्हंटल. अजून नाही सोडणार मी तुला. आत्या, हे हेच 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 होणार आहे ना, माहिती होतं मला. असेच गैरसमज होणार आहे, मला कल्पना होतीच याची. आजी, मला सांगा ना, कुणाला आवडणारे घरच्या मुलाने असं काम केलेलं? तुम्ही समजावा याला. नक्की काय समजायचं ते तू सांग बाई मला एकदा. हा, काय समजवणार? हा, काय समजवणार? बोलती बंद झाली आहे तिची, व्हॅलिड पॉइंटच नाही तिच्याकडे. हे बघ आजी, हिने ड्रायव्हरशी लग्न केलंय आणि मी हिला वचन दिलंय की मी आयुष्यभर तुझी साथ देईन. त्यामुळे ठरलं, आजपासून मी ड्रायव्हर. विषय संपला.